22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे श्री प्रभू रामचंद्र मंदिराची प्राण प्रतिष्ठाचा कार्यक्रम। त्या निमित्ताने देशभरात उल्हासाचे जल्लोषाचे वातावरण आहे। देशातील कानाकोपऱ्यामधील नागरिकांमध्ये अत्यानंद दिसून येत आहे। प्रत्येक मंदिरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची सजावट, लाइटिंग, रांगोळ्या, दीपोत्सव अनेक वेगवेगळ्या पद्धतीने हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे। एक आगळा वेगळा कार्यक्रम मालेगावातील सुंदरकांड मित्र मंडळाने केलेला असून मालेगावातील 9 मंदिरामध्ये एका पाठोपाठ एक असे सुंदरकांडचे पठण केले जाणार आहे। सकाळी 7 वाजेपासून तर रात्री 11 वाजेपर्यंत सातत्याने सुंदरकांडचा कार्यक्रम होणार आहे। विविध मंदिरांमध्ये सुंदरकांडचे पठण या सुंदरकांड मित्र मंडळाकडून केले जाणार असून कुठल्या कुठल्या मंदिरात हे सुंदरकांड केव्हा केव्हा होणार या संदर्भात सुंदरकांड मित्र मंडळाचे संस्थापक बद्रीनारायण काळे यांच्याशी आम्ही प्रत्यक्ष जाणून घेतले। तसेच या सुंदरकांड मित्र मंडळाने आवाहन केले आहे की प्रत्येक नागरिकांनी या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा आणि या पुण्याच्या कामामध्ये या सुंदरकांडमध्ये तिथे आपण येऊन आपली उपस्थिती दाखवून स्वतःला धन्य करून घ्यावे। असा चान्स परत मिळणार नाही। बघूया सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू। मी बद्रीनारायण काळे व आमचे सर्व इतर सगळे सदस्य श्री काटे हनुमान मंदिर सुंदरकांड मंडळाच्या वतीने एक आगळावेगळा कार्यक्रम करतोय। दिनांक 22 तारखेला प्रभू रामचंद्रजी भगवानच्या प्राण प्रतिष्ठा सोहळा अयोध्या येथे जोरात पार पडत आहे। त्या निमित्ताने भारतात विविध मंदिरात वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत। कोणी सजावट करत आहे, कोणी लाइटिंग करत आहे, कोणी दीप प्रज्वलन करत आहे। बरेच असे विविध कार्यक्रम आहे, पण एक आगळावेगळा कार्यक्रम आम्ही आमच्या मंडळातर्फे करत आहोत। त्या दिवशी आम्ही एकूण 9 ठिकाणी 9 मंदिरात वेगवेगळ्या मंदिरात सुंदरकांड पठण करणार आहोत। सकाळी 7 ते रात्री 10:30 वाजेपर्यंत आमचा सगळा कार्यक्रम चालणार आहे। विविध 9 मंदिर आहेत मालेगावचे, तिथे करणार आहोत। प्रथम रामसेतू हनुमान मंदिर येथे सकाळी 7 ते 8:30 वाजेपर्यंत पाठ करू। त्यानंतर बडा हनुमान मंदिर बालाजी मंदिर समोर बानमळ्याला गल्ली येथे 8:30 ते 10। त्यानंतर 10 ते 11:30 वाजेपर्यंत शिवशक्ती चौकात जे हनुमान मंदिर आहे तिथे करणार आहे। मग 11:30 नंतर 11:30 ते 1 वाजेपर्यंत श्री काटे हनुमान मंदिर येथे करू। त्यानंतर मारुती चौक येथील संगमेश्वर मारुती चौक येथील मारुती मंदिरात होईल। त्यानंतर 3 वाजता श्री रुद्र हनुमान मंदिर कलेक्टर पत्ता येथे होईल। त्यानंतर महाकालेश्वर महादेव मंदिर हनुमानजी मंदिर स्वप्नपूर्ती नगर। त्यानंतर सोयगाव येथे इंदिरानगर मधील सूर्यमुखी हनुमानजी मंदिर येथे होईल। त्यानंतर सप्तशृंगी माता मंदिर दरेगाव टेकडी तिथे एक हनुमानजीचं मंदिर आहे, तिथे शेवट 9वा स्थान तिथे होईल। माझी एक कळकळीची सर्व भाविकांना विनंती आहे की जसं जसं तुम्हाला वेळ मिळेल त्या हिशोबाने तुम्ही ह्या पुण्य कामात सहभागी होऊन सगळ्यांनी सहकार्य करावं आणि या चांगल्या कामाचा लाभ घ्यावा। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। बोलो सियावर रामचंद्र की जय। एक अनोखा कार्यक्रम है कि आप लोग 9 जगह पे सुंदरकांड पाठ का एक के बाद एक जगह पे होने जा रहा है। आप लोग कार्यक्रम पधार करके, और ऐसा कार्यक्रम कभी नहीं मालेगांव में हुआ था, इसका आप लोग लाभ उठावे। कृपया आने का कृपा करें। हर जगह पे सुबह से होकर के 10:30 बजे तक कार्यक्रम चलेगा एक ही जगह पे। यह एक स्वर्ण अवसर है, आप लोग इसका लाभ उठावें। ताजा